पश्चिम बंगाल के कोलकाता के आरजी कर मेडिकल कॉलेज अस्पताल में एक ट्रेनी महिला डॉक्टर की हत्या का मामला अब राष्ट्रीय मुद्दा बन चुका है। तर ठाणे जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। बदलापूरमधील एका शाळेमध्ये लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे। या प्रकरणी शाळेतील कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली। हैदराबाद में महिला वेटनरी डॉक्टर के साथ गैंग रेप और फिर हत्या के बाद शव जलाने की घटना को लेकर देश में भारी आक्रोश है। लोग शनिवार को सड़कों पर उतर आए और विरोध प्रदर्शन किया। वहीं इस घटना के 72 घंटे बाद पुलिस एक्शन में आई है। एफआईआर दर्ज करने में आनाकानी करने वाले पुलिसकर्मियों के खिलाफ एक्शन लिया गया है। अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात अल्पवयीन मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे। या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी जितेंद्र शिंदेला अटक केली आहे। पीडित मुलगी 9वी मध्ये शिक्षण घेत
गुजरा राज। आज आपणाला हे पत्र लिहिताना मन अस्वस्थ आहे। आपल्या चरणी नतमस्तक होऊन या काळजाच्या वेदना शब्दात मांडण्याचा प्रयत्न करत आहे। महाराज, आपला महाराष्ट्र किंबहुना देश, ज्याचं आपण स्वप्न पाहिलं होतं, जिथे स्त्रिया निर्भयपणे वावरतील, जिथे त्यांच्या सन्मानाला कोणताही धक्का लागणार नाही, तिथेच आज स्त्रियांवर होणाऱ्या अमानुष अत्याचारांनी मन हळहळतं। महाराज, नुकत्याच घडलेल्या काही घटनांनी समाजाला हादरा दिला आहे। कलकत्त्यातील आरजीकर मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टरचं प्रकरण, ठाण्यातील 2 चिमुरड्या शाळकरी मुलींवर झालेला लैंगिक अत्याचार, लातूरमधील 70 वर्षीय महिलेवर झालेला बलात्कार आणि हत्या, आंध्र प्रदेशमधील 6 महिन्याच्या चिमुकलीवर झालेला लैंगिक अत्याचार, दिल्लीतील निर्भया प्रकरण, हैदराबादच्या प्रियंका रेड्डीची निर्गुण हत्या, हाथरसच्या दलित मुलीवर झालेला अत्याचार, महाराष्ट्रातील कोपर्डीतील बालिकेची करुण कहाणी, या प्रत्येक घटनेने समाजातील संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे। स्त्रीचं अस्मित, तिचा सन्मान आणि तिची सुरक्षा, या सर्वांचा अशा घटनांनी अपमान केला आहे। कलकत्त्यातील त्या महिला डॉक्टरला आपला पेशा सांभाळताना तिच्या कर्तव्याच्या रक्षणामध्ये असा अकल्पित भोगावा लागलेला अपमान, हे आपल्या देशाला कलंकित करत आहे। ती आपल्या ज्ञानाने, आपल्या सेवाभावाने लोकांची सेवा करत होती, पण त्या पवित्र पेशाला अशा पद्धतीने अपमानित केलं गेलं आणि मग प्रश्न उभा राहिला की खरंच हेच भोगायचं होतं का त्या महिला डॉक्टरने? ठाण्यातील 2 चिमुरड्या मुलींवर झालेला अत्याचार, ज्यांनी अजून या जगातील वास्तवतेचा सामना करण्याची ताकदही मिळवली नाही, त्यांच्यावर असा अन्याय झाला की काळीज तुटतं। मग प्रश्न पडतो, त्यांच्या निरागसतेचा अपमान करणाऱ्या विकृत मानसिकतेच्या विरोधात आपण काय केलं? लातूरमधील एका 70 वर्षीय आजीवर झालेला बलात्कार आणि तिची हत्या, या घटनेने आपल्या समाजातील क्रूरतेचं अनपेक्षित रूप समोर आणलं आहे। ती वृद्ध, जी आपल्या अखेरच्या दिवसात शांततेचा अनुभव घेत होती, तिला अशा क्रूरपणे मृत्यूला सामोरं जावे लागले। मग पुन्हा प्रश्न उद्भवतो की अशा अमानुषतेला तोंड देण्यासाठी समाजाने काय केलं? आंध्र प्रदेशातील त्या 6 महिन्याच्या चिमुकलीवर झालेला लैंगिक अत्याचार, या घटनांनी मानवतेची प्रत्येक सीमा ओलांडली आहे। ज्या वयात तिचे आयुष्य फुलायला हवं होतं, त्या वयातच तिच्यावर अन्याय झाला, हे दृश्य डोळ्यासमोर येताच मन कळवळतं। निर्भया प्रकरण घडूनही वर्षे उलटली, पण समाजातील विकृती काही संपली नाही। 2012च्या त्या थंडगार रात्रीत दिल्लीत निर्भया आपला संघर्ष करत होती आणि तिच्या हृदयातील त्या आर्त किंकाळ्या आजही आपल्या काळजाला चिरून जातात। त्या काळात संपूर्ण देश एकवटला होता, पण त्यानंतरही किती निर्भयांना अशा क्रूरतेचा सामना करावा लागला। हैदराबादच्या प्रियंका रेड्डीचं प्रकरणही तसंच धक्कादायक होतं। एक शिक्षित, स्वाभिमानी मुलगी, जिचं भविष्य उज्ज्वल होतं, ती अशा प्रकारे आपल्या आयुष्यातून हिरावून घेण्यात आली। तिच्या सुरक्षिततेसाठी कोणीच उभं राहू शकलं नाही का? या घटनांनी समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात एकच प्रश्न निर्माण केला आहे, आपल्या देशात मुली सुरक्षित आहेत? कोपर्डीची घटना तर आपल्या महाराष्ट्रातील आहे। एका कोवळ्या मुलीवर झालेलं अत्याचाराचं मरण आजही आपल्या मनात चिरंतर जखम देऊन जातं। त्या मुलीचं दुःख, तिच्या कुटुंबाचं वेदनादायक जीवन, हे सर्व दृश्य डोळ्यासमोर उभं राहतं आणि मनाच्या कळा वाढवून जातं। अशा घटनांना महाराष्ट्राचं मान काळवणतं। ज्या भूमीत स्त्रियांचा सन्मान राखला पाहिजे, तिथेच मुलींवर होणारे अत्याचार दुर्दैवी आहेत। हाथरसच्या दलित मुलीवर झालेलं अत्याचाराचं प्रकरण तर भारतीय समाजातील जातीयतेच्या विळख्यातील अमानुषतेची किनार आहे। एक मुलगी जी दुय्यम नागरिक म्हणून वागवली गेली,
तिच्यावर झालेला अत्याचार समाजातील विषमता, अन्याय आणि क्रूरतेचं मूर्त रूप आहे. तिच्या वेदनांना न्याय मिळालाच पाहिजे होता. पण त्या वेदनांमधून बाहेर पडण्यासाठी आपण काय केलं? महाराज, तुम्ही वयाच्या 15व्या वर्षी राजकारभार चालवताना एका महिलेवर अत्याचार करणाऱ्या रांझाच्या पाटलाचा हातपाय कापून चौरंगा केला होता. आज तसेच काही करण्याची गरज आहे. महाराज, आपल्या काळात स्त्रियांच्या सन्मानासाठी आपण जे कठोर निर्णय घेतले त्यांची आजच्या काळातही आवश्यकता आहे. आपण ज्या स्वराज्याची स्थापना केली तिथे मुलींना कधीच भीतीचं वातावरण नव्हतं. स्त्रिया आपल्या समाजातील महत्वाचा घटक म्हणून वावरल्या. पण आजच्या समाजात, आपल्या महाराष्ट्रातही किंबहुना संपूर्ण देशात त्या मुली सुरक्षित का नाहीत? या घटना घडताना आपल्या समाजातली संवेदनशीलता कुठे गेली? समाजातील विकृती, हिंस्रता आणि स्त्रियांचा अनादर हे सर्व मिळून एक धोकादायक समाजाची निर्मिती करत आहे. आजच्या काळात आपण शिकवलेल्या मूल्यांचा पुनर्जन्म आवश्यक आहे. आपल्या काळातील न्याय, सन्मान आणि धैर्य आजच्या समाजात रुतलं पाहिजे. स्त्रियांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना केल्या पाहिजेत. समाजातील प्रत्येक व्यक्तीने स्त्रियांच्या सन्मानासाठी उभं राहिलं पाहिजे. आपल्या आदर्शाचं पालन करूनच आम्ही समाजातील अन्याय, क्रूरता आणि विकृती यांचा सामना करू शकतो. आपल्या प्रेरणेतून आज आम्हाला समाजात स्त्रीच्या सन्मानासाठी एक नवीन चळवळ उभी करावी लागेल. आपल्या स्वराज्याचं स्वप्न साकार करण्यासाठी आपली शिकवण आजच्या प्रत्येक घरात रुजवली गेली पाहिजे. प्रत्येक स्त्रीच्या मनात आत्मविश्वास जागवायला हवा. प्रत्येक पुरुषाने स्त्रीच्या सन्मानासाठी आपला खांदा पुढे गेला पाहिजे. महाराज, आपल्या चरणांची प्रेरणा घेऊन आज आम्हाला समाजातील या विकृतींना हरवायला सज्ज व्हायला पाहिजे. आपला सन्मान, आपलं स्वराज्य, आपला आदर्श हे सर्व पुन्हा समाजात उभं करण्यासाठी आम्हाला एकवटलं पाहिजे. मुलींच्या चेहऱ्यावरचं हसू, त्यांच्या स्वप्नांची पूर्तता आणि त्यांच्या सुरक्षिततेचं वचन हेच आपल्या महाराष्ट्राचं आणि देशाचं भविष्य आहे. आपल्या या प्रेरणादायी आदर्शाने आम्हाला समाजातील अन्यायाविरुद्ध लढण्यास तयार व्हायला पाहिजे. आपल्या शिकवणीने प्रेरित होऊन आम्हाला समाजात बदल घडवून आणायला पाहिजे आणि मुलींच्या सन्मानासाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी एक नवीन युग निर्माण करायला पाहिजे. महाराज, आपल्याला हे पत्र लिहिताना मनाच्या खोलवर असलेल्या भावना जर का या समाजाच्या प्रत्येक लहान मोठ्या घटकापर्यंत पोहोचली आणि ती त्यांनी अंमलात आणली तर माझं हे पत्र लिहिण्याचं उद्दिष्ट साध्य झालं असे मी समजेन. मी समस्त मानव जातीच्या वतीने आपणास वचन देतो की आम्ही आपल्या आशीर्वादाने या अंधाऱ्या मार्गावर प्रकाश आणू आणि स्त्रियांच्या सन्मानासाठी एक नवा समाज उभा करू आणि पुन्हा एकदा शिवस्वराज्य या देशात आणू. पुन्हा एकदा शिवस्वराज्य या देशात आणू. आपलाच एक मावळा.